उघड्या डोळ्याने एखादं स्वप्न पाहणं, तेही UPSC सारखी स्पर्धा परीक्षा देऊन IAS ऑफिसर होणं, यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी आणि संयम असणं खूप गरजेचं असतं। काही जण 1-2 प्रयत्नात हार मानतात, तर काही जण आपल्यातील क्षमता ओळखून आपल्या यशाच्या मार्गावर कितीही अडचणी आल्या तरी हार मानत नाहीत। एक दिवस नक्की यशस्वी होतात। याचप्रमाणे सोलापुरातील एका भाजी विक्रेत्याच्या लेकीने परिस्थितीचा बाऊ करत न बसता अथक प्रयत्न करून UPSC एक्झाम 2023 च्या रिझल्ट मध्ये 492 रँक मिळवत यश खेचून आणलं आहे। ज्यांनी आपल्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असून सुद्धा कधी हार मानली नाही। सलग 4 अटेम्प्टला अपयश येऊन शेवटी 5व्या अटेम्प्टमध्ये त्यांनी हे यश मिळवलं आहे। काबाड कष्ट करणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करून दाखवलं आहे, ज्यांचं नाव आहे स्वाती मोहन राठोड, ज्या बंजारा समाजातील आहेत। चला तर मग जाणून घेऊयात त्यांचा UPSCतील प्रेरणादायी प्रवास। एक असा समाज ज्यात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे। मुलींकडे जिम्मेदारी म्हणून बघतात आणि त्यामुळे त्यांची लवकर लग्नही करतात। परंतु स्वाती यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। त्या नुसतं उच्च शिक्षितच नाहीत, तर त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी ऑल इंडिया रँक 492 मिळवला आहे। स्वाती या सोलापूरच्या विजापूर रोड या परिसरातील आहेत। त्यांचे वडील गेली 10 वर्ष हातगाडीवर भाजी विक्रीचा व्यवसाय करतात। स्वाती यांच्या आई वडिलांनी त्यांना काबाड कष्ट करून शिकवलं। कधी भाजी विकली तर कधी मजुरी करून स्वातीच्या शिक्षणात त्यांनी मदत केली। स्वाती यांच्या कुटुंबाचं फायनान्शियल बॅकग्राऊंड लो असल्यामुळे त्यांचे आई वडील मुंबईला कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये लेबर म्हणून काम करायचे। त्यामुळे सर्व कुटुंब मुंबईलाच राहायचं। त्यामुळे त्यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण मुंबईमध्येच झालं। मुंबईसारख्या शहरात राहून 4 मुलांची शिक्षण आणि घर खर्च हा सर्व परवडत नसल्यामुळे ते सोलापूरला राहायला आले। घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्या कारणाने कुटुंबाला सातत्याने आर्थिक संकटांचा सामना करावा लागला। त्यातच त्या 3 बहिणी आणि 1 भाऊ। सोलापुरात हे कुटुंब भाड्याच्या घरात राहतं। त्याच परिसरात स्वाती यांचे आई वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात। आपल्या मुलीनं मोठा अधिकारी व्हावं हे स्वप्न नेहमीच आई वडिलांनी पाहिलं। 10वीत असताना व्याख्यानात IAS बद्दल ऐकलं होतं आणि ज्या परिस्थितीत त्या आहेत त्यात बदल करण्यासाठी त्यांनी IAS होण्याचं स्वप्न पाहिलं। त्यांनी सोलापूरच्या वालचंद कॉलेजमध्ये भूगोल विषयात बॅचलर आणि पदव्युत्तर डिग्री मिळवली आणि त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा आणि अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून पुण्याला आल्या। यासाठी त्यांना त्यांच्या आई वडिलांचाही चांगला सपोर्ट राहिला। स्वाती यांना त्यांच्या 5व्या अटेम्प्टमध्ये यश मिळालं। त्यांच्या आई वडिलांनी जर त्यांचं 1 किंवा 2 अटेम्प्ट दिल्यानंतर लग्न लावून दिलं असतं तर कदाचित हे यश ते पाहू शकले नसते। परिस्थिती नाजूक असून सुद्धा ते स्वाती यांच्या शिक्षणासाठी कुठेच कमी पडले नाही। शेवटी समाज कोणताही असो, गरिबीमुळे बऱ्याचदा मुलांना मजुरी करावी लागते तर मुलींची लवकर लग्न लावून दिली जातात। असं न करता आहे त्या परिस्थितीत जमेल तसं मुलांना शिकवलं तर हीच मुलं परिस्थिती बदलतात। याचं उत्तम उदाहरण स्वाती राठोड आहे। स्वातीचे आई वडील घर खर्चातील काही पैसे वाचवून उसने घेऊन तर कधी आईचे दागिने गहाण ठेवून आपल्या लेकीला त्यांनी शिकवलं। जमतील तसे पैसे आई वडील लेकीला पाठवत राहिले आणि लेकीनेही आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवली। जिद्द, चिकाटी आणि संयमाने त्यांनी अखेर 5व्या प्रयत्नात यश मिळवलं। UPSC 2023 च्या परीक्षेत स्वाती यांनी 492वा रँक मिळवून ठरवलेल्या ध्येयापर्यंत गरुड झेप घेतलीच। आपल्या स्वप्नाबरोबरच आई वडिलांची मान गर्वाने उंचावणाऱ्या या लेकीला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा।